नमस्कार. आपला परिचय? मी चैतन्य प्रदीप देशमुख, राहणार टेमुरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 9503453000. माझा परिचय, मी सरदार ऍग्रीकेम, अतुल देवगरे माझी कंपनी आहे. मी सरच्या शेतावर आलेलो आहे. ऑलरेडी जय गुरुदेव कृषी केंद्र वरुड यांची ट्रीटमेंट आहे इथं, तर आपला परिचय देऊन टाका. नमस्कार, मी गीतेश यादवराव केवटे, जय गुरुदेव कृषी केंद्र सावता चौक याचा प्रोप्रायटर. माझा मोबाईल नंबर आहे 9096368706. मागील 7 वर्षापासून चेतन भाऊ आमच्या कृषी केंद्राला जोडून आहे आणि आपण त्यांच्या तोंडून मागल्या वर्षी यांनी कार्बोविटा न्यूट्रीटॉपचं ड्रिंचिंग केलं होतं या बागेला, आणि इथं गळण काहीच नव्हती. आणि या बागेमध्ये जसं जनरल जर पाहिलं तर भरपूरशा बागामध्ये डेटसोकी शेंडवाळ होती, पण या बागेमध्ये गळण पण नव्हती आणि शेंडवाळ पण नाही झाली. बगीचा पण ठीकठाक राहिला. यावर्षी पण आंब्या भरपूर आहे. हे त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया कार्बोविटा न्यूट्रीटॉपचे रिझल्ट त्यांना कसे आले ड्रिंचिंग केल्यानंतर. मागच्या वर्षी मी ड्रिंचिंग केली होती 10 म्हटल्यानुसार. त्यांचं म्हटलं सांगितलं त्यांना की गळण खूप चालू आहे, ते म्हणे एक वेळेस आपण ड्रिंचिंग करून पाहू. तर आम्ही ड्रिंचिंग केली. त्याच्यानंतर एवढा चांगला रिझल्ट भेटला की माझ्या शेताच्या साईडने एवढे गळण होती तर त्यांनी 4 ते 5 वेळा संत्र उचलले आणि मी 1 पण वेळा नाही उचलले. 10ला म्हटलं माझा खूपच चांगला रिझल्ट भेटला आणि यावेळेस पण म्हटलं करायचीच आहे. तर 10 म्हणे आपण यावेळेस 2 वेळा करून पाहू, अजून आपल्याला क्वालिटी सुधरून जाईल आणि गळण तर होणारच नाही. ते तर माहितच पडलं होतं की गळण होत नाही, पण क्वालिटी अजून चांगली होईल म्हणे. यावेळेस केली होती तुम्ही? बाहेर अशाच टाइमला केली होती, जुलै महिन्यामध्ये. जुलै महिन्यात, म्हणजे आज लगभग 1 वर्ष झालं. बरोबर. आज 1 वर्षानंतर आपण या बागमध्ये आलो. आता तुम्ही न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा म्हणजे एका झाडाला पाणी किती सोडलं तुम्ही? 2 लिटर जास्त झालं, 3 ते 4 लिटर जवळपास. म्हणजे अंदाजे जसं आम्ही नळीनच पुरं पटच टाकलाय ते पूर्ण पट. इंजन लावलं होतं, इंजनने नळी टाकली पूर्ण शेतात. 200 लिटरला किती युज केलं? माझं समजा इथे आपण 4 टाक्या उडवल्या. 500 लिटरच्या 5 एकराला 4 टाक्या उडवल्या आम्ही. किती झाड आहे हे? 600 झाड आहे. 600 झाडाला 2000 लिटर 2000 लिटर पाणी उडवलं. म्हणजे 37 म्हणजे 3-3.5 लिटरचा रेशो आला. बरोबर. एका झाडाला 3-3.5 लिटर. आता त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कसे काय वाटले? रिझल्ट तर खूप छान वाटले. जमिनीचं थोडंसं फरक म्हणजे नरम आहे. कसं आहे दाखवा म्हणजे लोकांच्या जमिना ज्या झाल्या अजून आणि माती पूर्ण मोकळी आहे. म्हणजे जमीन जिवंत झालेली आहे. म्हणजे जो कार्बोविटाचा जो फरक आहे हे भुसभुशीत झालेली आहे पूर्ण. बरोबर आहे. पूर्ण जमीन कडक काँक्रिटीकरण सारखी जमीन झाली. अशा जमीनमध्ये काहीच पिकू शकत नाही. त्याच्यामध्ये आपण सरदार ऍग्रीकेमचं जे कार्बोविटा टाकलं त्यानं जमीन पुरी भुसभुशीत झाली. आणि जे न्यूट्रीटॉप आहे, न्यूट्रीटॉपनं तुमचा फायटोथोरावर काम केल्या जाते. फायटोथोरा प्लस हुमणी अळी. बरोबर आहे. जो जमीनमध्ये आतमध्ये जे हुमणी अळी असते, म्हणजे जे तुमच्या झाडं सोकणे, मुया खाणे, हाही प्रकार तुमचा थांबलेला आहे. बरोबर आहे. आता याच्याबद्दल त्याच्यानंतर तुमच्या पानाची क्वालिटी पहा. म्हणजे जे पानं आज अशा कंडिशन मध्ये कोणाचीच नाहीये. म्हणजे एवढी टपोर पत्ती, शायनिंग, चमक, फसल आहे. आंब्याचा जो बार आहे तुमचा, साईज बार आहे, चमक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अधिक त्याच्यातून बेनिफिट मिळालेला आहे. म्हणजे तुमचं झाड पण वाचलं, प्लस खरबूज होतं थोडं चिकनाट. मालाची चिकनाट आणली, मालाची क्वालिटी आहे, चमक आहे आणि पत्तीची चवळी पण आहे. जे झाडामध्ये पत्तीचं प्रमाण जास्तीत जास्त राहील तर त्याच वेळेस संत्र टिकेल तुमचं. बरोबर आहे. बाकी शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते तुम्हाला कार्बोविटा न्यूट्रीटॉप बद्दल? आता तसं म्हणणं की प्रत्येकाने वापरायला पाहिजेच, कारण की सांगितल्यापेक्षा जर वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट त्यांना समजेल तेच बेस्ट राहील. बरोबर. कारण की सांगितल्यापेक्षा आता मला 10 म्हटलं तर मला असं वाटतं की आपण करू की नाही करू. तेव्हा एक वेळ ट्राय तर करून बघितलं, खूप छान रिझल्ट भेटला. 14 वर्ष झाड आहे, 14 वर्षाची फसल आणि कंडिशन झाडात. आज सावली पडली म्हणजे झाडात तुमचं कटिंग करायचे म्हणून आले तर आता खूप बेस्ट आहे. तर आता सरदार ऍग्रीकेमचं न्यूट्रीटॉप कार्बोविटा बद्दल शेतकऱ्याला तुम्हाला काय सांगूशी वाटते? मी तर म्हणतो ट्राय करायला हरकत नाही. मला तर खूप छान रिझल्ट भेटला. मला भेटला, तुम्हाला भेटू शकतेच असं तर नाहीच की नाही भेटतात. खूपच छान रिझल्ट भेटला आणि क्वालिटी खूप छान.